नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि, तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं पि संघं शरणं गच्छामि, ते शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामे समिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। भागामध्ये आपण कोणाविषयी पाहिलं? चुंद सोक्रिक यांच्याविषयी पाहिलं. त्यांनी कशा प्रकारे हत्या करून आपलं जीवन व्यतीत केलं, चालवलं आणि शेवटचा त्याचा कालावधी कसा झाला, मृत्यू पावला आणि आवेची महानरकात महादुःख अनुभव करण्यासाठी गेला. तर आज आपण धार्मिक उपासकाविषयी पाहू की जे उपासक धर्मानुसार श्रद्धा ठेवून त्यानुसार आपलं आचरण करतात. तर बघा, ही एक कथा इदं मोदती पेच मोदती. तर ही कथा बुद्धांनी श्रावस्तीमध्ये जेतवन बुद्धविहारामध्ये बुद्धांनी धार्मिक उपासकांना उद्देशून सांगितलेली आहे. श्रावस्तीमध्ये 500 धार्मिक उपासक परिवार राहत होते. 500 किती धार्मिक परिवार. तर त्या 500 मधून काय पुन्हा 500 ते 500 परिवार होते ना. तर त्या 500 पर्यंत प्रत्येक परिवार हे 500 परिवार होता. मेन 500. तर त्या 500 मधला एका परिवाराचा किती मोठा परिवार होता? 500 परिवार. तर अशा प्रकारे काय त्यांचा जो ज्येष्ठ पुत्र होता त्याला किती 7 पुत्र आणि 7 मुलं आणि 7 मुली होत्या. त्यांच्या घरी बुद्ध भिक्षू हे नित्य यायचे. म्हणजे रोज असा दिवस नाही की बाबा आज भिक्षू नाही आले. तर त्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचं काय त्यांना भोजन होतं. जसं सकाळी जर कोणते भंतेजी आले तर त्यांना काय द्यायचे, ते एवागू द्यायचे पियासाठी.
आपल्याकडं ज्याला आपल्या इकडं फक्त खीरच आहे, बाकीचे पदार्थ आपल्याला माहीत नाही. जेव्हा आम्ही श्रीलंकेमध्ये होतो तेव्हा मात्र 3-4 प्रकारचे ते एवागू पियाला द्यायचे सकाळी सकाळी. त्याच्यात मग मुगाचं असायचं आहे की नाही, मूग शिजवून काय करायचं त्यांना कांदा वगैरे टाकून फोडणी करून एकदम पतलं जसं पियासारखं आहे की नाही, त्याला हे करून थोडंसं रेटून वगैरे. त्याच्यानंतर साबुदाणे पाहिले तुम्ही, साबुदाणे साखर वगैरे टाकून काय करायचं त्यांना पतलं वगैरे बनवायचं आहे की नाही, ते सुद्धा पिण्यासाठी द्यायचे. तशा प्रकारे नाना प्रकारचे ते काय करायचे सकाळीचे भिक्षुवाला कंटिन्यू दैनंदिन, तर त्यांना काय करायचे ते वगैरे द्यायचे. त्याच्यानंतर पक्षामध्ये जे भोजन असते की नाही, ज्याला हप्त्यामध्ये म्हणतो, तर तशा प्रकारे सुद्धा असा नव्हता की तिच्याने कोणता ना कोणतं त्या परिवारामध्ये काही ना काही होत होतं. कोणाच्या इकडं भोजन होतं, कोणी निमंत्रणाचं भोजन होतं कोणाकडं, कधी कधी उपवासाचं भोजन, उपवासात असेल ना पौर्णिमेचा, पौर्णिमा अमावस्या आणि 2 अष्टमी या दिवशीसुद्धा काय करायचं त्या भिक्षूला भोजन असं. त्यात म्हणजे अतिथी भोजन, अतिथी म्हणजे पाहुणे आहे की नाही, पाहुण्याचं भोजन. पाहुण्याचं म्हणजे पाहुण्याला नाही बरं, जे भिक्षू येतात आपण काय म्हणतो पाहुणे हो, भिक्षू काय पाहुणे आहेत, तर ते पाहुण्यांचं भोजन त्यांना द्यायचं. नंतर काय संघभोजन, संघभोजन म्हणजे सर्व भिक्षूंना बोलवून त्यांना भोजनदान आहे. जसं आता 3 भिक्षूच्या जास्त जर आले तर ते काय होते संघभोजन होते, तर त्याच्यापेक्षा जास्त प्रकारे. नंतरची गोष्ट वर्षावासिक भोजन, वर्षावासामध्ये असतात की नाही, आज यांच्याकडं उद्या त्यांच्याकडं उद्या त्यांच्याकडे की नाही, तर तशा प्रकारे अशा प्रकारे या 7ही घरामध्ये काय अशा प्रकारे काही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भोजन कंटिन्यू असायचं, रेग्युलर असायचं. तर त्यांना काय म्हणजे त्यांना जे पुत्र होते तर काय, तर त्या पुत्राच्या 7 पुत्राच्या काय होती 7 पत्न्यासुद्धा होत्या. आणि ते सदैव काय करायचे धार्मिक आचरण करायचे. भिक्खूच्या सेवेमध्ये राहून दान कर्म करणे, सील पालन करणे आणि उपवास धारण करणे हे त्यांचे नित्य होते. असं नाही की बाबा मी आज केलं उद्या करत नाही की नाही, श्रद्धायुक्त चित्ताने. तर अशा प्रकारे ते कंटिन्यू ठेवते. बघा कधी एक उपासका त्यांचं काय अंतिम काळामध्ये त्याला एखादा रोग झाला की नाही, जसं आता एखादा व्यक्ती खूप म्हातारा आहे त्याला काय नाना प्रकारचे रोग जडतात, तर त्यासुद्धा एका उपासकाला काय शेवटच्या क्षणामध्ये एक रोग झाला की नाही, बिमारी झाली त्याला, तर त्याला असं वाटलं की माझं मरण काय जवळ आलंय की नाही, खूप जवळ आल्यानंतर त्यांना त्याची एक इच्छा झाली. आता बघा आपले एखाद्या म्हातारा व्यक्ती जेव्हा त्याला मृत्यूचा जवळ येतं ना, तर त्याच्या बघा इच्छा कशा असतात आहे की नाही. मला कोणी म्हणते मला नातू पाहायचं आहे बाबा आहे की नाही, कोणी म्हणते मला पोराचं लग्न पाहायचं, कोणी म्हणते मला नातीचं लग्न पाहायचं आहे की नाही, कोणी म्हणते बा मला हे जेवायची इच्छा आहे, कोणी म्हणते मला ते पाहायचं आहे की नाही. नाना प्रकारचे काय सांगतात, अंतिम सांगतात की नाही की बा आता मी मरणार आहे, त्याच्यापुढे माझी अंतिम इच्छा तुम्ही अशी पूर्ण करा की नाही. कोणी म्हणते मला इकडे घेऊन जा आहे की नाही, कोणी म्हणते मला या पोराच्या घरी घेऊन जा, कोणी म्हणते मला पोरीच्या घरी घेऊन जा, कोणी म्हणते मग अंतिम इच्छा आहे तर मला माझ्या पोरीनं आलं पाहिजे पाहायसाठी. तर जे अंतिम जे इच्छा असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. पण धार्मिक व्यक्ती अंतिम इच्छा कशी असते, तर हा जो व्यक्ती होता तर यांनी कोणत्याही इच्छा ठेवल्या का, त्याने एकच इच्छा ठेवली की म्हणते की माझी अंतिम इच्छा काय की मला भिक्षूकडून चांगल्या प्रकारे उपदेश ऐकायचा आहे, धम्म श्रवण करायचं आहे, धम्म मला ऐकायचं आहे. मग धार्मिक लोकांमध्ये इतका फरक असते. नाहीतर बघा आपण काय करतो नाना प्रकारतून आहे की अरे म्हणतो की मला माझ्या पोरीचं लग्न पाहायचं आहे, मला पोरीचं नातू पाहायचं आहे, माझ्या पोराचं लग्न पाहायचं आहे, पोराच्या पोराचं लग्न पाहायचं आहे. तर नाना प्रकारच्या काय करतो आपण, आपली जी इच्छा शेवटची आहे तर ते आपण यासाठी करतो कारण आपल्याला धम्म माहीत नसते. पण जे धार्मिक लोक असतात तर त्यांची अंतिमची इच्छा काय असते की मला अंतिममध्ये छान सुंदर असा उपदेश ऐकायला मिळेल. तर त्यांनी सुद्धा काय सांगितलं की माझी अंतिम इच्छा काय की माझी अंतिम इच्छा आहे की मला भिक्षूच्या मुखातून मला काय करायचं आहे, उपदेश ऐकायचा आहे. म्हणून त्यांनी बुद्धाकडे एक
संदेश पाठवला, आपली एक प्रबल इच्छा व्यक्त केली आणि भिक्षूला पाठवला की काय सांगितलं की मला कमीत कमी 8-9 भिक्षू काय करायचे, मला उपदेश करण्यासाठी माझ्या घरी पाठवून द्या. अशी बुद्धाला विनंती एका माणसाला विनंती केली, बुद्धाकडे जा, बुद्धाला विनंती कर, याचना कर, सांग की म्हणते भगवान हा उपासक आहे, धर्म ऐकण्याची त्यांची इच्छा आहे, धम्मश्रवण ऐकण्याची इच्छा आहे, तर 7 ते 8 भिक्षू तुम्ही कृपा करून पाठवून द्या. तर अशा प्रकारे बुद्धाकडे पाठवलं आणि बुद्धाने सुद्धा काय केलं, 8 भिक्षू त्याच्याकडं पाठवून दिले. पाठवून दिल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे केलं, चांगले आसन वगैरे ठेवले आणि त्यांनी विचारलं की उपासक कोणतं सुत्त पठण करू, आता कोणता उपदेश तुला ऐकायचा आहे. तर तो विचार करतो, उपासक हो, आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी, जे चित्त शुद्ध होण्यासाठी जो उपदेश आहे तोच उपदेश आम्हाला तुम्ही करा. तर भिक्षू म्हणतात की एकच उपदेश आहे, ते कोणता, एकायनो अयं भिक्खवे मुग्धो सत्तानं विशुद्धिया, आहे की नाही. तर तो कोणता आहे, 4 स्मृती प्रस्थान. 4 स्मृती प्रस्थानामध्ये काय ते, कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. कायानुपश्यनामध्ये मी किती पार्ट येतात, आनापानासती आहे, आनापानासती येते, त्यानंतर अशुभ भावना येते, 4 मनस्विकार येतात. तर अशा प्रकारे नाना प्रकारे 9 शिवतिक पब्ब येते. तर हे कशामध्ये येते, आनापानासतीमध्ये. नंतर मग दुसरं काय, वेदनानुपश्यना, वेदनाविषयी जाणतो, सुखद वेदना तर सुखद वेदना, दुःखद वेदना तर दुःखद वेदना, असुखद अदुःखद वेदना. तर अशा प्रकारे करतो तो वेदनानुपश्यना करतो. नंतर चित्तानुपश्यना करतो, सराग चित्तंग विराग चित्तंग, आहे की नाही. तर अशा प्रकारे तो काय करतो, रागाला चित्तामध्ये जाणतो की माझ्यामध्ये राग आलेला आहे, आता राग नाही आहे, हे जाणतो की माझ्यामध्ये आता राग नाही आहे. राग नाही म्हणजे आसक्ती नाही आहे, तृष्णा नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, राग. नंतर काय म्हणतो, द्वेष, आहे की नाही, माझ्यामध्ये आता द्वेष आले आहे, तो जाणतो. चित्तानुपश्यनामध्ये करतो, ध्यान करताना तो की अरे माझ्यात राग आलेला आहे, आता रागाची ती सीमा आहे, आता राग नष्ट होत आहे की नाही. तर तो रागाला पाहतो, रागाला निरुद्ध होताना सुद्धा पाहतो. तर अशा प्रकारे करतो तो चित्तानुपश्यना करतो, चित्तामध्ये येणाऱ्या वितर्काला जाणतो, आहे की नाही, आणि तो चित्तामधून त्याचा उत्पन्न होणे नष्ट होणे जाणतो, आहे की नाही. जे वितर्क उत्पन्न होतात ते नष्ट होतात, जे नष्ट होतात ते पुन्हा उत्पन्न होत नाही. जशा तुम्ही पाहिलं असेल बुडबुड्या किती येतात वेगात, पाहण्यात किती चांगल्या वाटतात आपल्याला, पण काही क्षणामध्ये ते नष्ट होतात. तसेच येणारे मनामध्ये जे वितर्क असतात ते काय होतात, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे. तर ते उत्पन्नाचा हेतू पाहतो की कशामुळे हे उत्पन्न झाल्या, आणि पुन्हा सांगतो की काय हेतू आहे की कशामुळे हे नष्ट झाल्या. तर अशा प्रकारे तो नंतर काय करतो, धम्मानुपश्यना. धम्मानुपश्यनामध्ये किती अंग येतात, दुःखारे सत्य, या संसारामध्ये दुःख आहे, तो कसं उत्पन्न होते, दुःख समुदाय सत्य, त्या दुःखाचा समुदाय कसा होते, दुःखाचा समुदाय किती प्रकारे होते, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, हे 3 मूळ आहेत दुःख उत्पन्न करणारे. आणि संक्षेपात जर बुद्धमत सांगायचं जर म्हटलं तर काय, संखितेन 5 उपादान स्कंधा दुःखा. जर संक्षेपामध्ये जर सांगायचं म्हटलं बुद्धमतात तर 5 उपादान स्कंदाचे दुःख आहेत. रूप उपादान स्कंद, वेदना उपादान स्कंद, संज्ञा उपादान स्कंद, संस्कार उपादान स्कंद आणि विज्ञान उपादान स्कंद, आहे की नाही. तर हे उपादान स्कंद जर मुख्य जर म्हटलं, दुःखाला जर मुख्य कारण जर असेल तर संक्षेपामध्ये बुद्ध म्हणतात हे 5 उपादान स्कंद. रूप उपादान स्कंद म्हणजे काय, रूपाविषयी तृष्णा की अरे मला रूप असं मिळो, आहे की नाही, असं मिळो. नंतर काय, वेदना की अरे मला दुःखद वेदना नको, मला सुखद वेदना सदैव झाल्या पाहिजे की नाही, मला जे जे वेदना होतील तर ते वेदना कशा असल्या पाहिजे, सुख देण्या असल्या पाहिजे. संज्ञा उपादान स्कंद, अरे माझ्या मनामध्ये चांगले चांगले विचार का आले पाहिजे की नाही, मी जे विचार केला तो विचार चांगला असला पाहिजे. जसं एखादं तुम्हाला बघा, तुमची जर कोणी प्रशंसा जर केली, तुमचे जर नाना प्रकारे गुण जर गायले तर तुम्हाला वाटते अरे अजून मग सांगाय की नाही. एखाद्या बाईनं जर म्हटलं की बाप रे बाई, तुझा मुलगा किती चांगला आहे की नाही, किती कान देऊ तू, अजून सांगतो थोडंसं बरं की नाही. आणि त्या बाईने जर म्हटलं बाई तुझा मुलगा लय खराब आहे बघा, काय म्हणतो बापा नको सांगू, बस झालं, झगडा करतो की नाही. तर संज्ञा म्हणजे आपण जे वितर्क करतो त्या वितर्क. नंतर काय, संस्कार
तर आपण काय म्हणतो की अरे माझ्या मुलावर कसे संस्कार असले पाहिजे, अरे माझा संस्कार असा हो, माझा संस्कार तसा हो, आहे की नाही. नंतर विज्ञान, आपलं जे विज्ञान आहे की आपल्याला अरे माझं विज्ञान काय चांगल्या ठिकाणी झोप आहे की नाही. असं वाटते का की माझं विज्ञान असं मेल्यानंतर एखाद्या डुकरामध्ये जावं म्हणून, बकरीमध्ये जाऊन सरपान जावं असं वाटते का. नाही, माझं विज्ञान छान आणि चांगल्या ठिकाणी उत्पन्न झालं अशी एक आशा. म्हणून याला म्हणतात संक्षेपादेमध्ये जर सांगायचं असेल दुःखाचं कारण तर काय, हे 5 उपादानस्कंद दुःख आहे. तर आपण याला म्हणतात 4 काय दुःख समुदाय रस्ते. दुःख निरोध म्हणजे त्या दुःखाचा निरोध करणे, कामतृष्णा नष्ट करणे, भवतृष्णा आणि विभवतृष्णा नष्ट करणे. त्याचा मार्ग कोणता आहे मग, त्याचा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे की नाही. तर याला म्हणतात 4 स्मृतीपासून कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. तर त्याने सांगलं की मला कोणतं सूत्र ऐकायचं आहे, मला कोणता उपदेश ऐकायचा आहे, 4 स्मृती प्रस्थान हा उपदेश मला ऐकायचा आहे. तर ते सूत्र पठण झालं, भिक्षू ते सूत्र पठण करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर बघा 6 देवलोकामधल्या 6 देवता त्यांना घेण्यासाठी आल्या. आता सहज आल्या का बरं, त्यांना घेण्यासाठी सहज आल्या का नाही. त्यांनी आयुष्यामध्ये जे पुण्य केलं त्या पुण्यामुळे त्यांना घेण्यासाठी किती देवलोक देतात, 6 देवलोकामधल्या 6 देवता रथ घेऊन त्यांना नेण्यासाठी आल्या. काय म्हणाले की बस झालं ना तुझं आता आहे की नाही, आता तुझं इतके दिवस सुखान राहिले की नाही, आता मेल्यानंतर या आमच्या देवलोकात चल. जसं बघा एखादा तुमचा नातेवाईक जर सिटी असेल काय म्हणतो की अरे बाबा या नगरात राहू, या लवकर बघ नाही, या नगरात घेर, या नगरात लोक चांगले आहे, अरे या नगरात नको राहू, या नगरात लोक लय खराब आहे की नाही. तर म्हणून ते देवता आले की त्यांना असं वाटलं की अरे हा व्यक्ती काय आमच्या देवलोकात आला पाहिजे, ते म्हणे आमच्यात आला पाहिजे, म्हणून ते रथ घेऊन सांगत होत्या. तर सांगल्यानंतर त्या उपासकांना वाटलं की अरे हे देवता काय मला उपदेश ऐकू द्यायला का नाही. म्हणून ते काय म्हणते बाबा तुम्ही थांबा आहे की नाही, मला पहिले ऐकू द्या, नंतर येणारच हवं आहे की नाही. एवढी घाई करू नका, एवढी गडबड करू नका, तुम्ही थोडीशी प्रतीक्षा करा. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या देवतांना गलबला गोंधळ करू नका, म्हणाले की मला हा उपदेश ऐकू द्या, उपदेश ऐकल्यानंतर बघू काहीतरी आहे की नाही, पण आता माझ्या उपदेशामध्ये व्यत्यय आणू नका. तुम्ही त्याला सांगितलं, त्या देवतांना सांगलं की थांबा बरं तुम्ही. अशा प्रकारे त्या उपासकांनी त्या देवतांना सांगितलं. तर देवतांना सांगितलं, त्या भिक्षूंना वाटलं अरे या उपासकाने आपला कशासाठी बोलवलं, सूत्रपठण करण्यासाठी आहे की नाही, सांगायचं बोल हाताच काय म्हणते की बस झाला आहे की नाही. तर त्याचे मुलं म्हणे अरे आमच्या वडिलांनी तर आतापर्यंत असं कधीच केलं नाही, जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा उपदेश ऐकण्याची इच्छा होती, कधीही सांगा त्यांना, कधीच नाकार देत नव्हता. पण माझे वडील होशमध्ये नाहीत म्हणते आता आहे की नाही. त्याला असं वाटलं की नाही की बघा ना आज म्हणतात की उपदेश ऐकायचं नाही, मला बस थांबा आता आहे की नाही तुम्ही. तर असं म्हणल्यानंतर काय करू ते मुलं काय करू लागले, त्यांना असं वाटतं की आपल्या वडिलांची काय झाली, स्मृती भ्रष्ट झाली आता. म्हणून ते सर्व त्याचे मुलं सुना काय करत होत्या, जोर लढू लागत होते की अरे आमच्या वडिलांची काय झाली आता स्मृती भ्रष्ट झाली. जसं बघा ना एखादा व्यक्ती जर असतो तर आपण बघा ते जर बडबड काय म्हणतो याची स्मृती भ्रष्ट झाली नाही का. बघा कधी कधी लोक म्हणतात नाही की आम्हाला 4 लोक घ्यायसाठी आले म्हणतात की नाही. बघा फक्त त्याला दिसतात, ते दुसऱ्याला दिसत नाहीत. ते म्हणतात बघा इथंच उभे आहेत म्हणतात, दिसतात का नाही, फक्त ते त्यालाच दिसतात. तर कधी कधी जर एखादा जर जास्त पाप असेल त्याला सुद्धा नरकपाल त्याला घ्यायला येतात. जसं हे जे पुण्य करते ते पुण्य केल्यानं काय करते, जो जास्त पुण्य असते तर त्याला काय करतात, देवता घ्यायला येतात त्यांना. आणि जास्त पाप जरी असेल ना तर ते नरकपाल सुद्धा त्याला घ्यायला येतात. पण नरकपाल जेव्हा घ्यायला येतात तर तो मात्र फार घाबरतो, तो माणूस लय घाबरतो, दिसले ना लयच घाबरतो. त्याला असं वाटतं आता इकडं तिकडं पळा म्हणून. तर म्हणून तो पळता पळता तो काय करतो, पडतो, लागतो आणि जागच्यावर ते मृत्यू होतो. पण जे व्यक्ती धार्मिक आहे आणि धार्मिक असल्यानंतर त्यांना देवता जर आल्या ते काय करतो, इकडं तिकडे पडून मरतो का, तो शांत चित्ताने मरतो, निघून जातो किंवा सांगतो की मला हे 4 लोक आलेले आहेत, आता मी देवलोकामध्ये चाललो आहे. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटल्याने त्याचे मुलं म्हणे की अरे पिताजी तुम्ही असे का करत आहात. तर त्याने सांगलं पुत्रांनो
तुम्ही जे मला ज्या उद्देशाने म्हणता ते उद्देशाने मी बोलत नाही आहे. मी का बोलतो आहे? कारण मला नेण्यासाठी किती 6 देवलोकातल्या देवता मला नेण्यासाठी रथ घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे मला ते वारंवार म्हणता की बस झाला आता चालाय की नाही. तर मी त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही थोडंसं थांबा आहे की नाही, मला माझ्या प्रवचनामध्ये व्यत्यय आणू नका, मला हे ऐकू द्या. म्हणून मी त्याला म्हटलं की बाबा तुम्ही थांबा, थोडीशी प्रतीक्षा करा आहे की नाही. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर ते भिक्षू म्हटले की ठीक आहे मग आहे की नाही. तर मग ते सर्वच म्हटले आम्हाला तर दिसणार, आम्हाला दिसायला का नाही, आम्हाला दिसणार. आता बघा ते भिक्षू होते, भिक्षूला दिसायला का ते नाही, भिक्षूलाही दिसेना आणि त्या लोकांनाही दिसेना. पण कोणाला दिसायला ते त्या उपासकांनाच. मग तो म्हणतात की म्हणते पिताजी आम्हाला दिसेना कुठं आहेत काय आहेत की नाही. तुम्ही म्हणता की बा इथे इथेच आहेत, आम्हाला दिसायला का नाही. मग असं म्हटल्यानंतर म्हणतो की भिक्षूंनो सर्वात देवलोक चांगला कोणता आहे. तर उपासक काय म्हणतो की देवलोक सर्वात चांगला कोणता आहे. तर ते सांगतात की तुसित देवलोक, की ज्या देवलोकामध्ये बोधिसत्वाची आई राहते, बोधिसत्व राहतात आणि जे काही महान लोक असतात आहे की नाही. तर ते लोक जास्त कुठे राहतात, ते बोधिसत्वाचं ठिकाण जास्त ठिकाण कोणतं आहे, तुसित. त्याचप्रमाणे बोधिसत्वाची आई असते ती कुठं राहते, तुसित देवलोकामध्ये. तर त्याने सांगितलं की तुसित देवलोक हे छान आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलं त्यांना. आणि तुसित देवलोकाचं ठिकाण आहे फार रमणीय आणि फार सुंदर आणि दर्शनीय प्रिय आहे. तिथे गेल्यानंतर असा कोणताही व्यक्ती म्हणत नाही की हे ठिकाण अप्रिय आहे म्हणून. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, हे हार घ्या आणि फेका, आकाशामध्ये फेका. ते हार त्याने घेतला आणि आकाशामध्ये फेकला. फेकल्यानंतर तर तुसित देवलोकातून जो रथ आलेला आहे तर हा हार कशाला लागो, तुसित देवलोकातून आलेल्या रथाला अटकवतोय की नाही. ते जसा हार फेकला तर तुसित देवलोकांच्या मधून आलेल्या रथांना ते त्या याला अटकला, सांगितला की हा कोण आहे. हे जे हार आता टांगलेला आहे की नाही तुम्हाला दिसतोय, पण हा कशाला अटकलेला आहे, त्या रथाच्या जुवाला अटकलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलं आणि म्हटल्यानंतर त्यांनी सर्व सांगितलं की बघा मी इथेही पुण्य वगैरे केलं आणि किती सुखी आहो, सुखी आहे की नाही. आता मी मनुष्याचा देह त्यागल्यानंतर आता पुढे जातो मी तुसित देवलोकाचं आहे की नाही. म्हणून आपल्या पुत्राला सांग, पुत्र जर तुम्हाला जर माझ्यासाठी मी जिथं आहो तिथं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जे मी केलं ते तुम्हाला करावं लागेल आहे की नाही. आळस करू नका, दान देण्यामध्ये आळस करू नका, सील पालन करण्यामध्ये आळस करू नका, उपवास धारण करण्यामध्ये आळस करू नका आणि भिक्खू संघाची सेवा करण्यामध्ये आळस करू नका. अशा प्रकारे त्यांनी आपल्या सर्व सुनेला मुलांना त्यांनी उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर लगेच त्यांनी आपला देह त्यागला आणि कनक विमानामध्ये तो त्या रथामध्ये तो निघून गेला. तर अशा प्रकारे झाल्यानंतर ते भिक्षू आहे तर ते भिक्षू काय केलं, पुन्हा आपल्या विहारामध्ये वापस आले. आणि जी काही घटना आहे ती घटना कोणाला सांगितली, त्यांनी बुद्धाला सांगितले की भंते भगवान अशा प्रकारे आम्ही हे करतो. उपदेश करतात त्यांनी आम्हाला थांबवलं, नंतर आम्हाला सांगलं बघ काय झालं की नाही. त्यांनी जे वृत्तांत घडला होता ते सर्व वृत्तांत त्यांनी बुद्धाला सांगितला. तर बुद्धाला सांगितल्यानंतर बुद्ध म्हणतात की जे लोक नियमानुसार धर्म आचरण करतात ते काय होतात, सुखानेच राहतात. आणि इथून जेव्हा देहत्याग करतो तर ते काय होतं, सुखाच्या ठिकाणीच उत्पन्न होतात. जसं एखाद्या सुखाच्या ठिकाणी राहिले, दान पुण्य केलं, सुख अनुभव करतात. आणि इथून जेव्हा देहत्याग करतो तर मेल्या ठिकाणी मरण पावल्यानंतर कुठे जातात, सुखाच्या ठिकाणी त्याची उत्पत्ती होते. म्हणून की जो व्यक्ती धर्म आचरण करण्यामध्ये आळस करत नाही तो व्यक्ती गृहस्थ असो किंवा प्रवजित असो. म्हणजे बघा जर व्यक्ती जर धर्म पालन करण्यामध्ये जर अप्रमाद आहे म्हणजे तो आळस करत नाही, तो चाहे गृहस्थ असो काय भिक्षू असो, तर असा व्यक्ती काय करतो, सदैव दोन्ही ठिकाणी इथेही सुखानेच राहतो आणि मरण पावल्यानंतर सुगतीला जेव्हा तो तिथेही तो सुखानेच राहतो. तर असं म्हणून बुद्धाने
गाथा म्हटली. इदं मोदती पेच मोदती कतपुण्यो उभयत मोदती सो मोदती सोपमोदती दिस्वा कम्म विशुद्धिमतनो. इदं मोदती पेच मोदती म्हणजे काय, इथे जेव्हा मरताना आनंद करतो, किती सुखानं पाहिलं की म्हणतो, काही लोक म्हणतात की मरेपर्यंत किती सुखानं राहिलो, नाही म्हणतात की नाही लोक. तर ते शेवटच्या ठिकाणी पाहतो की अरे मी किती सुखानं राहिलो, काय त्याला थोडंसंही दुःख नसते, पश्चाताप नसते, म्हणून तो खूप जीवनभर सुखानच राहतो. इदं मोदती पेच मोदती. इथून जेव्हा मरण पावतो तो कुठं उत्पन्न होतो, देवलोकामध्ये उत्पन्न होतो आहे की नाही. आणि तिथे सुद्धा सुखी होतो, अनुभव करतो, सांगतो की अरे मी मनुष्यात जे पुण्यकर्म केलं होतं, आता त्याचा पुण्याचा विपाक मी इथं भोगत. म्हणून तो आनंद आणि सांगतो की अरे हे पुण्य काय केलं, दोन्ही ठिकाणी काय केलं मी, अरे तिथे मी सुखानच राहिलो आणि आता या देवलोकात जेव्हा ना इथे मी सुखानच राहिलो आहे की नाही. म्हणून काय म्हणतो, कतपुण्य उभयत नंदती मोदती म्हणजे दोन्ही ठिकाणी मी सुखाने जातो. सो मोदती स पमोदती दिस्वा कम्म विशुद्धिमतून, की अरे मी जे कर्म केलेले आहे हे जे मी आनंद मानत आहो, तर मी आनंद कशामुळे केले, मी काय केलेलं आहे, माझं जे कर्म आहे ते काय कसं कर्म होतं, माझं शुद्ध आणि पवित्र होतं. खराब होतं का, वाईट होतं का, नाही. म्हणून जेव्हा आपण हे कर्म करतो, बघा कर्म किती प्रकारे करतो आपण, 3 प्रकारचे आहे की नाही, कायाने वाचाने माने. मग बघा आपण शीलामध्ये किती करतो, पंचशील पालन करतो आपण, काय हत्या करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं चाड्या चुगल्या करत नाही, दारू पित नाही. तर काय होतो, हे आपण काय करतो, पंचशीलाचं पालन करतो आहे की नाही. नंतर आपण कर्म करतो आहे की नाही, वाणीने काय करतो आपण, खोटं बोलत नाही, चाडी करत नाही, चुगली करत नाही, व्यर्थ बकवास करत नाही. त्यानंतर काय करत नाही आपण, द्वेष करत नाही, मोह करत नाही, मिथ्या दृष्टी राहत नाही. तर ही गोष्ट आपण काय करतो, सदैव शीलाचं पालन करतो आणि आपण नंतर काय करतो, धर्माचं आचरण करतो, दान करतो, पुण्य करतो, धर्मश्रवण करतो. तर हे जे गोष्टी केलं तर त्याचा जे काही विपाक मिळते, आणि विपाक मिळाला तर तो म्हणतो की अरे बघा मी मनुष्यामध्ये काय केलो, या धर्माचं पालन केलं आहे की नाही, या धर्मानुसार राहिलो आहे की नाही, लोभ ठेवला कशामध्ये नाही, मी जे जे दान दिलं आहे की त्याचाच परिणाम आज मला इथं आहे. म्हणून तो काय करतो, आनंदित होतो. म्हणून बुद्ध म्हणतात, इदं मोदती पेच मोदती कतपुण्यो उभयत मोदती सो मोदती सोपमोदती दिस्वा कम्म विशुद्धी मतन्नो. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की कोणता व्यक्ती शुभ कर्म करतो, शुभ म्हणजे सदैव चांगले कर्म करतो, थोडंसंही वाईट करत नाही. आता बघा काय काहीच्या घराला आला शुभ लाभ लागते की नाही, की शुभ मी सदैव चांगलं करेन, लाभ म्हणजे त्याचा मला लाभ होईल. पण त्याचा अर्थ काय, की मी शीलाचं उल्लंघन करणं. शुभ म्हणजे मी सदैव चांगलं शीलाचं पालन करतो, हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं चाड्या चुगल्या करणार, दारू पिणार नाही, शुभ हे चांगले कर्म करतो. मग आपण त्याला काय म्हणतो, शुभ. नंतर काय म्हणतो, लाभ, अरे मी हे शील पालन केलं याचा मला लाभ मिळेल. पण आज आता हे जे शब्द आहेत ते कोणाकडे आहेत, हिंदू धर्माकडे आहे की नाही. पण त्या लोकांना खरंच ते लोक त्या नामानुसार राहतात का, आचरण करतात का, नाही. त्याच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, माया आहे, मत्सर आहे, फक्त दिखावा. शुभ लाभ, अरे शुभ केल्यानंतर माझा काय होतो, लाभ होतो. पण कसा लाभ होतो बघा, यांनी आपल्या जीवनात शुभ कार्य केलं. काय केलं बघा, कंटिन्यू त्याकडे भिक्षू होते की नाही, कंटिन्यू भिक्षू होते, कंटिन्यू सेवा करायचा, शील पालन करायचं की नाही, आणि धर्मानुसार आचरण करायचं. ते काय केलं, आपल्या जीवनामध्ये सदैव त्यांनी शुभ केले. शुभ म्हणजे चांगलं कर्म केलं त्यांनी, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, कम्म विशुद्ध केलं. जसं आपण जर काय एखादे ज्वारी बाजरी जेव्हा निसतो तर आपण असं चक्कीवर टाकतो, दळायला असं नेतो का आपण, नाही. आपण काय करतो, पहिले आपण त्याला स्वच्छ करतो, त्याच्यात खडे असतील, हे असतील, कट काय, त्याला आपण काय करतो, साफ करतो. मग काय होते, शुद्ध होते. आणि नंतर आपण काय करतो, दळायला पाठवतो. तसंच आपण जे कर्म करतो काय म्हणतो, शुभ कर्म करतो, शील पालन करणे, दान कर्म करणे, नाही. आणि नंतर काय होतं, हे केलं तर आपला काय होते, लाभ होते. म्हणून आपण काय करतो, लाभ, मला याचा लाभ झाला. जसं बघा या व्यक्तीने काय केलं, मनुष्य जीवन चांगले कर्म केले आणि नंतर मरण पावल्यानंतर काय करतो, सुगतीला गेला, त्याला देवलोका नेण्यासाठी आले, तर त्याला तिथे लाभ झाला, की जे दान दिलं त्याचं त्याला लाभ झाला. म्हणून त्याला काय म्हणतात, शुभ लाभ, शुभ कर्म करून त्याला लाभ प्राप्त झाला. तर त्याला म्हणून आपण काय म्हणतो, कम्म विशुद्धी मतन्नो. तर ही देशना
संपल्यानंतर हे देशना ऐकल्यानंतर बरेच भिक्षू काय झाले, श्रोतापन्न झाले. श्रोतापन्न म्हणजे की तो व्यक्ती 7 जन्मामध्ये मुक्त होईल, 8वा जन्म घेणार नाही. विशेष सांगायचं जर म्हटलं की तो व्यक्ती मरण पावल्यानंतर कधीच नरकात जाणार नाही, पशुमध्ये जाणार नाही, प्रेतमध्ये जाणार नाही. त्याचे फिक्स मनुष्य आणि देवलोकातच तो जन्म घेतो. मनुष्यामध्ये, मनुष्यात मेल्यानंतर देवलोकामध्ये, आणि वाटलंच तर पुन्हा मनुष्यात घेईल. आणि आरहंत हे देवलोकातच आरहंत करतोय की नाही. पण तो व्यक्ती मरण पावल्यानंतर दुर्गतीला जात नाही. 7 जन्मामध्ये तो मुक्त, आणि आळस जरी केला तरी तो व्यक्ती 8वा जन्म घेत नाही. त्याला आपण म्हणतो श्रोतापन्न, की जो व्यक्ती 8वा जन्म ग्रहण करत नाही, 7 जन्मामध्येच मुक्त होतो. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं आपल्या जीवनामध्ये, अशा प्रकारे कर्म करून तो काय केला, इथेही सुखानेच राहिला. आणि मरण पावल्यानंतर कुठे उत्पन्न झालं ते तुसे देवलोकामध्ये तिथेही करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपणही त्या प्रकारे कृत्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ते कार्य केलं पाहिजे. की कमीत कमी तो नित्य देता, कमीत कमी आपण पौर्णिमेला दिलं पाहिजे, आहे की नाही. आपण जास्त थोडं काय केलं, दान कर्म केलं पाहिजे, सील पालन केलं पाहिजे, उपोषण धारण केलं पाहिजे. जे भिक्षू होतात त्या भिक्षूला त्या गोष्टी आपण दान केल्या पाहिजे. बघा, ज्या भिक्षूला ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, पुरवल्या पाहिजे. एक संधी आहे आपल्याकडं, पण आपल्यामध्ये जे लोभ असतो, तर लोभामुळे आपण संधी प्राप्त करू शकतो का, नाही. कधी बघा, भंतीचे आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या कारण येतात. आपल्याकडे किती संधी आहे, त्या भंतीला पाणी देण्यासाठी, भोजन दान देण्यासाठी, वस्त्रदान देण्यासाठी, अर्थदान देण्यासाठी आपल्याकडे त्या गोष्टी आहेत. पण आपण काय केलो, आपल्यामध्ये लोभ आहे की नाही, आपलं द्यायचं काम करत नाही आपण. त्याच्यामुळे करतो की आपण काय करतो, आपला तसं मग शेवटमध्ये काय करतो, आपला तशा प्रकारे आनंद प्राप्त होत नाही, आपण सुखानं राहत नाही. मग आपण जीवनभर सुखात राहिल्या तर मेल्यानंतर सुखाच्या ठिकाणी कसं जाईल. आपण जीवनभर जर दुःखानं असेल तर मरण पावल्यानंतर दुःखाच्या ठिकाणीच जाईल ना. म्हणून बुद्ध म्हणतात की आपल्याकडे जेव्हा जेव्हा संधी येते त्या संधीचा आपण काय केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे, आहे की नाही. पुण्यकर्मामध्ये सदैव तत्पर राहिलं. म्हणून बुद्ध म्हणतात की कोणाला जर सुख पाहिजे असेल तर बुद्ध म्हणतात सुखाचं दुसरं नाव काय आहे, पुण्य. हेच सुखाचं दुसरं नाही. पुण्याचं आधी वचन जर म्हटलं तर काय ते सुख आहे. सुखाचं जर आधी वचन जर बुद्ध म्हणतात तर त्याला म्हणतात बुद्ध पुण्य. पुण्य हेच माणसाला सुख प्रदान करणारे क्षेत्र आहे. ज्या व्यक्तीला सुख पाहिजे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे. आता प्रत्येक व्यक्तीला दुःख पाहिजे का, नाही. प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे, पण सुखाचा मार्ग अवलंबन करत नाही ते, असं की नाही. असं आपल्याला असं भक्तीला दान द्यालो म्हणजे आपल्याला काहीच मिळत नाही का, असं होतं की नाही. पण आपण जे दान देत आहोत त्याचा आपल्याला बराच लाभ होतोय की नाही. म्हणून ज्या ज्या व्यक्तीला लाभ करायचा तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये बघा, बुद्धाच्या काळामध्ये लोक काय करायचे, भिक्षूला चिवरदान, पात्रदान, भोजनदान, निवासदान, ज्या ज्या गोष्टी भिक्षूला लागत होत्या तर त्या गोष्टी काय करते लोक, दान कर्म करत होते. आता तुम्ही विशाखाची गोष्ट पाहिली असेल की नाही. विशाखाकडे 9 करोडचा हार होता, पण एका भिक्षूचा त्याला हात लागला. तिने स्वीकारला का ते, नाही. त्याला सांगला की यांना हात लागला नाही. तर ते हार तिने विकण्याचा प्रयत्न केला, पण तेवढं 9 करोड कोणी घेईल का. मग तिने ते स्वतःकडे ठेवला आणि 9 करोड दिले. आणि त्या 9 करोड तिने काय बनवलं, बुद्ध विहार बनवलं. त्या बुद्ध विहाराचं नाव काय ठेवलं, पूर्व आराम बुद्ध विहार. डबल मजले होतं, 500 खाली रूम आणि 500 वर रूम. तिचं जीवन किती सुखमय गेलं, तर कशामुळे गेलं, दानामुळे गेलं. म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती दान देत नाही त्यांच्या जीवनामध्ये सदैव दुःख आणि दुःखच प्राप्त त्याला होते. म्हणून बुद्ध म्हणतात जर सुखाचं जर ज्या व्यक्तीला सुख पाहिजे असेल त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे. आता आपण दान कर्म म्हटलं की असं वाटते भंते दुसरं काही सांगाय की नाही, एकच म्हणतो की नाही की भंतेची बस दानच का, दुसरं काहीतरी सांगा. तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, उपासकांना फक्त दानच शिकवा तुम्ही. दान शिकवलं तरच त्यांचा लाभ होईल. म्हणून बुद्ध कधी कुठेही जर गेले तर पहिले लोकांना काय शिकवायचे, दान कथा सांगायचे की दान दिलं पाहिजे. मग बुद्ध दान कशा प्रकारे दिले ती कथा सांगायची बुद्ध. नंतर काय करायचे, त्या दानाचा लाभ सांगायचे, है की नाही. दान कथा, नंतर सील कथा सांगायची. मग सील सांगायचे, दान दिले की नाही त्या दानाचा लाभ सांगायचे. दानाचा लाभ झाला नंतर सील कथा सांगायची, बस सील कसं आहे, त्या सीलाचं पालन कशा प्रकारे होते ते सांगायचे. नंतर सुगती कथा, ज्याला आपण स्वर्ग म्हणतो. मग
इथून जे दान आणि शील पालन केलं तर माणूस सुगतीला ते, तर त्याला याचा परिणाम काय होते, त्याला काय काय प्राप्त होते, असं बुद्ध सुगती स्वर्ग कथा सांगायचे. नंतर बुद्ध काय सांगते, वैराग्य कथा, म्हणजे आपल्यामध्ये जे काही लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे, हे त्यागण्यासाठी बुद्ध शिकवायचे. जेव्हा बुद्धाला समजलं की या लोकांचं काय मन काय झाले आता कोमल झालेलं आहे, तर तेव्हा बुद्ध हे 4 आर्य सत्य सांगायचे. दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, आपण त्या उपासकाने जशा प्रकारे कार्य करून पुण्य करून सुखानं राहायला व्यक्ती आहे की नाही, तर आपण काय केलं पाहिजे, तसं कार्य केलं पाहिजे. पण सर्वांना सुखकर कार्य आहे का हे नाही. दान देण्यासाठी बघा माणसाला किती दुःख अनुभवते. म्हणून बुद्ध म्हणतात की काही असे लोक असतात की त्यांच्याकडे दान देण्यासाठी फार त्यांना दुःख अनुभव होते, तर बुद्ध म्हणतात ते दुःख तुम्ही अनुभव करा, आहे की नाही, अनुभव करून द्या. ज्याला सुकर नसते त्यांनी, काही लोकांना दान देणं फार सोपं असते, पण काही लोकांना दान देणं फार अवघड असते की नाही. तर म्हणून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात तुम्ही दुःख अनुभव करून जरी दान दिलं तरी त्याचा तुम्हाला फायदा आहे, पण सर्वांनाच दान देताना सुखासारखं तो व्यक्ती सुखाने प्रसन्न नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की दान देताना चित्ताला प्रसन्न करा, प्रमोदित करा आणि नंतरच तुम्ही दान द्या, अशा प्रकारे बुद्ध सांगतात. म्हणून हे जे धार्मिक उपासक आहे तर त्यांचं हे चॅप्टर आहे तर इथेच समाप्त करतो. म्हणा साधू 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 करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, साधू साधू.